मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की ॲडचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर सर्वजण दीपाचं खूप कौतुक करत असतात. तिला गावावरून दादा वहिनीचाही फोन येतो. त्यांनाही तिचं खूप कौतुक वाटतं. त्यानंतर चाळीतील बायका दीपाकडे पेढे घेऊन येतात. कार्तिकीच्या हातून ते तिला पेढा भरवतात आणि सर्व चाळीमध्येही वाटतात. त्यामुळे दीपाला खूपच आनंद होतो. त्यानंतर तिला आदित्यचा फोन येतो. तो तिला सांगतो की आपली ॲड हिट झाली आहे, खूप चांगला फीडबॅक आहे तिचा. आणि हे ऐकून तर दीपा अजूनच खुश होते. त्यानंतर आदी तिला सांगतो की आज टीमसोबत एक मीटिंग आहे, त्यासाठी तो ऑफिसमध्ये ये. आणि त्यावर दीपा होकार देते. त्यानंतर ऑफिसमध्ये सेलिब्रेशन सुरू असतं. मात्र दीपा तिथे आलेली नसते. सर्वजण तिचीच वाट पाहत असतात. तर श्वेता म्हणते ती कधीच वेळेत येत नाही. प्रोफेशनलिझम काय असतं हे तिला माहीतच नाही. त्यावर सौंदर्या म्हणते की श्वेता, अगं प्रोफेशनल मॉडेल नाही आहे ती. तिचा दुसरा व्यवसाय आहे हे तुला माहीत आहे ना. बॅक टू बॅक बिझी असते ती. आणि तितक्यात दीपा आणि कार्तिकी तिथे येतात. त्या दोघींना पाहून सर्वांनाच आनंद होतो. तर आदी तिचे आभार मानत म्हणतो, तुझ्याशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण झालं नसतं वहिनी. त्यानंतर सौंदर्याही दीपा आणि दीपिकाचं कौतुक करते. सर्वजण त्या दोघींसाठी टाळ्या वाजवतात. श्वेता मात्र रागातच असते. दीपाचं कौतुक होत असलेलं पाहून तिला लहानपणीच्या त्यांच्या शाळेतील आठवणी आठवतात. तेव्हाही सर्व बक्षिसं दीपाने मिळवली होती आणि आत्ताही सर्वजण दीपाचंच कौतुक करत आहे हे पाहून तिचा राग अनावर होतो. त्यानंतर सौंदर्या म्हणते की या क्षेत्राचा काही अनुभव नसताना दीपा आणि दीपिकाने खूप छान काम केलं. अगदी मायलेकी शोभलात. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बोथ. तर देसाईही म्हणतात की बऱ्याच वेळा एखाद्या जाहिरातीसाठी आम्ही सुंदर मॉडेल्स जगभर शोधत असतो, पण अनपेक्षितपणे अशी मॉडेल आम्हाला जवळच मिळते. आणि तशाच आम्हाला दीपा मॅडम भेटल्या. त्या दिवशी त्यांनी जो स्पार्क दाखवला आणि सौंदर्याची नवीन परिभाषा आम्हाला शिकवली, त्यामुळे आपली ही जाहिरात नेहमीपेक्षा वेगळी ठरली. आणि त्यामुळेच आज आपण हा सक्सेस अनुभवतोय. आम्हाला जगभरातून कॉल, मेसेज, मेल येत आहेत. आणि या सगळ्याचा हाच अर्थ आहे की आपलं हे ॲड कॅम्पेन सर्व जगभरामध्ये हिट झालं आहे. आणि त्यावर सर्वजण टाळ्या वाजवून दीपा आणि दीपिकाचं कौतुक करतात. त्यानंतर देसाई सांगतात की आमच्या एजन्सीच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आम्ही दीपा मॅडमला नियुक्त करत आहोत. आणि हे ऐकून तर सर्वजण अजूनच खुश होतात. तर श्वेताला मात्र अजून एक धक्का बसतो. त्यानंतर देसाई या गोष्टीचं कन्फर्मेशन म्हणून दीपाला सायनिंग अमाऊंटचा चेक देतात. मात्र दीपा तो घेत नाही आणि हात जोडून देसाई सरांना म्हणते की तुम्ही मला हा मान देऊ केला त्यासाठी खरंच थँक्यू, पण मी नम्रपणे तुम्हाला सांगते की हा मान मी नाही स्वीकारू शकत. आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. देसाई म्हणतात, पण तुम्ही ही ऑफर का रिफ्यूज करत आहात? आमच्या कंपनीशी नाव जोडलं जावं म्हणून मोठमोठ्या मॉडेल्स ट्राय करत असतात आणि तुम्हाला तर अनपेक्षितपणे हा चान्स मिळतोय, तर तुम्ही का नाकारताय? त्यावर दीपा म्हणते की सर, मी मॉडेल नाही आणि मॉडेल होण्याची माझी इच्छाही नाही. मी या जाहिरातीमध्ये फक्त माझ्या मुलीच्या आनंदासाठी काम केलं. तिची बेस्ट फ्रेंड या जाहिरातीमध्ये काम करणार होती म्हणून मी ही जाहिरात केली. पुढे ती म्हणते की मी एक आई आहे, त्यामुळे आईच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत आणि त्यात ही अजून एक मोठी जबाबदारी नाही घ्यायची मला. आणि दीपाचं हे सर्व बोलणं ऐकून श्वेता मनाशी म्हणते की लगेच लागली भाषण द्यायला, स्वतःला नक्की काय समजते देव जाणे. तर देसाई सर दीपाला समजावत म्हणतात की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. तुमचा चेहरा एकदा का ग्लोबली फेमस झाला की तुम्हाला अशा अजून भरपूर जाहिराती भेटतील आणि पैसा प्रसिद्धीसाठीच आपण हे सर्व करतो ना. त्यावर दीपा म्हणते की पैसा महत्त्वाचा असतो, त्यात वादच नाही, पण पैसा प्रसिद्धीचा मोह मला नाही. मी यामागे कधी नव्हते आणि कधीच नसेल. मला फक्त माझं आयुष्य माझ्या मुलीसोबत शांतपणे जगायचं आहे. आणि दीपाचं हे म्हणणं त्या सर्वांनाच पटतं. ते तिला आग्रह करत नाही. तर दीपा त्यांना सांगते, तुम्ही ही ऑफर अशा मॉडेलला द्या जिला खरोखर मनापासून या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि तुम्हाला माझ्यासाठी जर काही करायचं असेल तर अशा मुलींसाठी काहीतरी करा ज्यांच्या दिसण्यावरून त्यांना डावललं जातं, त्यांना संधी दिली जात नाही. त्या मुलींना तुम्ही ग्रूम करा, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आणि दीपाच्या या विनंतीला देसाई सर आनंदाने होकार देतात. सर्वांनाच तिचं आणि तिच्या विचारांचं खूप कौतुक वाटतं.
सौंदर्याच्या डोळ्यात तर पाणी येते. ती मनाशी म्हणते की माय दीपा मेक्स मी प्राऊड अगेन. तर देसाई सर म्हणतात, अनबिलिव्हेबल दीपा मॅडम, तुमच्यासारखी ब्युटी विथ ब्रेन आमच्या कंपनीने गमावली याचं खरंच खूप वाईट वाटत आहे. पण तुमच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि त्यामुळे दीपा आनंदाने त्यांचे आभार मानते. तर श्वेता मनाशी म्हणते, लायकी नसताना मोठ्या गोष्टी मिळाल्या की मूर्ख माणसं त्यांची माती करतात हेच खरं आहे. तर दुसरीकडे आयेशा कार्तिकला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती कार्तिकला दीपा आणि दीपिकाच्या ॲडचं पोस्टर दाखवत म्हणते की बघ तुझ्या मुलीचा आणि तिच्या आईचा फोटो. आणि हे ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. तो आयेशाला समजावतो, पण ती म्हणते की हे मी नाही बोलत तर बाहेर लोक बोलत आहे. किती छान आई मुलीची जोडी घेतली आहे म्हणून. त्यावर कार्तिक म्हणतो, पण लोकांना कुठे खरं खोटं माहीत असतं, ते काहीही बोलतात. पण आयेशा म्हणते की त्याच लोकांमुळे आज दीपा तुझ्या मुलीची आई म्हणून फेमस होत आहे सगळीकडे. त्यावर कार्तिक म्हणतो की हे इतकं सगळं तू नको मनावर घेऊ. ही फक्त एक जाहिरात आहे, बाकी त्याला काही अर्थ नाही. मात्र आयेशा रागातच म्हणते की माझ्यासाठी या सगळ्याला खूप अर्थ आहे कार्तिक. माझं पूर्ण लाईफ त्या दीपाने टेक ओव्हर केलं आहे. आणि त्यानंतर ती कार्तिकला विचारते की आपल्या लग्नाबद्दल काय डिसिजन घेतला आहेस तू. मात्र कार्तिक त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे श्वेता अजूनच चिडते. तर कार्तिक म्हणतो की करूया आपण लग्न लवकरच. पण आयेशा म्हणते, लवकर म्हणजे कधी? तुझं लवकर अजून 6 वर्षांनी येईल. आणि त्यावर कार्तिक काहीच उत्तर देत नाही. तर आयेशा म्हणते, 2 दिवसांनी आपण लग्न करत आहोत. मी सर्व काही अरेंज करेल, फक्त तू ये. आणि हे ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. तो आयेशाला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती काहीच ऐकून घेत नाही आणि तेथून निघून जाते. तर दुसरीकडे शाळेमध्ये टीचर मुलींना सांगतात की आपल्या शाळेमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आपल्याला नाटक बसवायचं आहे. ते ऐकून मुली खूपच खुश होतात. तर त्यातील मुख्य भूमिकेसाठी टीचर दीपिका आणि कार्तिकीला घेतात. तर दुसरीकडे श्वेता दीपाची तक्रार करत सौंदर्याला म्हणते की आता झालं का तुमचं समाधान? लायकी नसताना त्या दीपाला खूप मोठी संधी दिली होती ना तुम्ही, तिने केली त्याची माती. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नाही तिला. तर त्यामुळे सौंदर्या हसतच म्हणते, तिने तुझ्यासाठी त्या ऑफरला नकार दिला हे अजूनही तुझ्या लक्षात आलं नाही का गं? तुला संधी मिळावी म्हणून तिने नकार दिला. आणि हे ऐकून श्वेताला धक्काच बसतो. तर सौंदर्या श्वेताला म्हणते, दीपाला पैशांची किती गरज आहे हे तुलाही चांगलंच माहीत आहे. मात्र तरीसुद्धा तिने फक्त तुझ्यासाठी ही ऑफर नाकारली. आणि हे ऐकून श्वेता खाली मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की टीचर कार्तिक आणि दीपाला शाळेमध्ये बोलावून घेतात आणि त्या दोघांना त्या सांगतात की आम्ही एक नाटक बसवत आहोत आणि त्यामध्ये दीपिका आणि कार्तिकी मुख्य भूमिकेत आहेत. मात्र त्यांच्यासोबत तुम्ही दोघांनीही काम करावं अशी आमची इच्छा आहे. आणि ते ऐकून त्या दोघांना धक्काच बसतो. तर कार्तिकी आणि दीपिका त्यांच्याकडे हट्टच करतात की जर तुम्ही काम केले नाही तर आम्हीही काम करणार नाही. आणि नाईलाजाने त्या दोघांना होकार द्यावा लागतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.